नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026 एवढे करूनही तुमची लेखी 90+ झाली नाही, तर शब्द आहे आपला की हे चॅनल कायमचं बंद करीन. तर बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचं थंबनेल बघितलं असेल आणि व्हिडिओवरती क्लिक केलं असेल. आता बघा, नुकतीच पोलीस भरती झालेली आहे. तुम्ही या पोलीस भरतीमध्ये फेल झाला असाल आणि तुम्हाला जर का पेपरमध्ये मार्क कमी पडत असेल, 80 पडत असेल, 85 पडत असेल, 70 पडत असेल, 60 पडत असेल, 65, 50, 55, 45 कितीही मार्क तुम्हाला पडत असेल, म्हणजे तुमची लेखी 90+ नसेल, तर मी सांगतो ते करा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. मी गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुम्हाला, मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 90+ होईल. जर नाही झाली तर आपलं चॅनल कायमचं मी बंद करून टाकन. तुम्ही अनसबस्क्राईब करून टाकायचं आपल्या चॅनलला. मी चॅनलच बंद करीन जर का तुमची लेखी 90+ झाली नाही तर. पण मात्र मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मी सांगतो ते तुम्हाला टार्गेट, मी जे टार्गेट तुम्हाला देणार ते तुम्हाला पूर्ण करायचं. फक्त 4 महिने मी सांगतो तुम्हाला, गॅरंटी देऊन की 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होती. नाही झाली तर आपलं चॅनल कायमचं बंद करीन. फक्त मी सांगतो ते करायचं. आता नेमकं तुम्ही म्हणसान की सर बाबा, मग नेमकं काय करायचं आहे, कसा अभ्यास करायचा, काय ते सगळं काही सांगा आम्हाला. तर सर्व काही सांगतो बघा. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर का नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेडच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो इथे मिळत जाईल. आणि त्याच्यानंतर आपलं डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलही नक्की जॉईन करून घ्या, कारण तिथं महत्त्वाची माहिती टाकत असतो. आता सगळं काही सोडूया, मेन आपल्या टॉपिकवरती आपण येऊया. चल ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल महाराष्ट्र पोलीस भरती 2026 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 12. आता तुम्ही म्हणसान की सर हे टास्क काय आहे, हे बॅच काय आहे. तर बघा पोराव, तुम्ही जर ज्यावेळेस अभ्यास करता, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेस पोराव तुम्हाला हे फक्त क्लासेस लावून चालत नाहीये. फक्त तुम्ही क्लासेस करून तुमचा काही स्कोर वाढणार नाही. आता तुम्ही सुद्धा काही काही विद्यार्थी आपल्याकडे असे आहे की ज्यांनी 1-1, 2-2 वर्ष अकॅडमी केली, म्हणजे 12-12 महिने, 1.5-1.5, 2-2 वर्ष म्हणजे जवळपास क्लासेस केले, आणि तरीही त्यांचा स्कोर जर का त्यांना पेपर सोडायला दिला तरीही तर त्यांचा स्कोर किती येतो, तर 50, 55, 60, 75, 80 अशा दरम्यान स्कोर येतो. काही काहीचे 4-4, 5-5 वर्ष झाले अभ्यास करतात तरीही त्यांचा स्कोर वाढत नाही. तुम्ही जर का मित्रांनो मी सांगेन त्या पद्धतीने जर का अभ्यास केला तर तुम्ही 4 महिन्यामध्ये 90+ लेखी तुमची होईल, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. मग हा टास्क काय आहे, तर मित्रांनो हा टास्क एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. जसं की रोजच्या रोज मी तुम्हाला टार्गेट देणार आणि ते रोजच्या रोज तुम्ही पूर्ण करायचं. जवळपास 11 बॅच मी याच्या ऑलरेडी पूर्ण केल्या आणि 11 बॅच मध्ये मागच्या काही पोरं आपले भरती सुद्धा झालेले आहे. तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. म्हणजे याचं हे आता हे बॅचचं कसं असतं बघा. हा टास्क काय आहे, हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी तुम्हाला रोजचं टार्गेट देणार, ते तुम्ही रोजच्या रोज पूर्ण करायचं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी नुसते क्लासेसवरती कोणीही भरती होत नाही. तुम्ही कितीही, म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही 4 नाही 10 वर्ष जरी क्लास केला नसता तरी भरती होणार नाही. तुम्हाला भरती व्हायचं असेल तर बरोबर तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते. मग सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही बरोबर. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते. मग टास्क काय आहे, टास्क हा एक स्मार्ट स्टडीचाच भाग आहे. मी रोजच्या रोज टार्गेट देणार, ते रोजच्या रोज तुम्हाला पूर्ण करायचं राहतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बरोबर, की पेपरला येतं काय आणि तुम्ही वाचता काय, याच्यात जर का फरक जर असेल ना तर तुम्ही या जन्मात भरतीच होऊ शकत नाही. कारण पेपरला विचारतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आणि तुम्ही करू राहिला अमेरिकेच्या एखाद्या राज्यातले मुख्यमंत्री, त्याचा उपयोग नाही बरोबर. आपल्याला गाढव मेहनत घ्यायची नाही, आपल्याला सेल्फ स्टडी करायची आहे. 4च महिने मी सांगतो त्या पद्धतीने सेल्फ स्टडी करा तुम्ही. तुमची 4 महिन्यामध्ये लेखी ही 90+ होईल. हा एक टास्क आहे, हा एक कोर्स आहे बरोबर. हा कोर्स जर का तुम्ही पूर्ण केला तर मी इमानदारीने सांगतो, मायच्यान सांगतो बरोबर, की 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही 90+ होईल. मी स्वतः सांगत नाही रे. ज्या पोरांनी जॉईन केलं, ज्या पोरांनी बॅची केल्या आपल्या, ते काही पोरं भरती झाले, काही झाले नाही. मी सांगत नाही की सगळेच भरती झाले म्हणून, काही झाले नाही. काहीची मैदानी चाचणी कमी पडली, काहीने टास्क काही पूर्ण केला नाही. मी जे टार्गेट देतो ते जर का तुम्ही पूर्ण करत गेला तर 4 महिन्यामध्ये नक्कीच 100% नाही, मी 10,000% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, आतापर्यंत भरपूर क्लासेस, भरपूर अकॅडम्या लावल्या असेल, 2-4 वर्ष झाले असेल भरती करत असाल, पहिली भरती असू द्या, कितवीही भरती असू द्या तुमची, आतापर्यंत भरपूर काही केलं, लय लोकांवरती विश्वास केला. एकदा या दसरथे मास्तरवरती विश्वास करून बघा. तुमची लेखी 4 महिन्यामध्ये मी 90+ करून देतो, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त मी सांगतो ते तुम्हाला करायचं आहे. आता हा टास्क कोर्स आहे, याची कशा पद्धतीने मी तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीने असणार आहे,
कशा पद्धतीने ही आपली बॅच आहे हे मी त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर याचा प्रवेश कसा घ्यायचा याचा डेमोही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. बरोबर बघा, इथे आपण पहिलं वैशिष्ट्य बघू की हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. 4 महिने म्हणजे किती, 120 दिवसाचा आपला हा मास्टर प्लॅन असणार आहे. बरोबर, आपल्याला नियोजन पद्धतीने अभ्यास करायचा, गाढव मेहनत घ्यायची नाही. 4च महिने अभ्यास करायचा. 4 महिन्यामध्ये 90+ लेखी तुमची होणार म्हणजे होणार, याची गॅरंटी तुम्हाला मी देतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. बाबा नेमकं काय करायचं, कुठल्या विषयाचं काय वाचायचं, काय वाचलं नाही पाहिजे, किती प्रमाणात वाचायचं, एका विषयाला किती वेळ दिला पाहिजे, PYQ ला किती वेळ दिला पाहिजे, याची माहिती तुम्हाला रोजच्या रोज टास्कमध्ये मिळत जाईल. याचा डेमोही मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्याच्यानंतर 1 मे पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत हे 4 महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे. बरोबर, आतापर्यंत काय झालं गेलं सोडून द्या. कोणाची गर्लफ्रेंड लागली, कोणाचा बॉयफ्रेंड लागला, मित्र लागला, ज्याच्या नशिबाने लागले, मेहनतीने लागले. तुम्ही 1-2 मार्काने राहिला असाल, तुमची लेखी चांगली नसल, तर तुमच्यासाठी सांगतो मी, सुवर्ण अशी संधी आहे. 1 मे पासून आपला हा टास्क देणं चालू होणार आहे. 2-4 दिवस आहे, मध्ये आराम करा, मस्त एन्जॉय करून घ्या. काय म्हणतो मी तुम्हाला, एन्जॉय करून घ्या. पण 1 मे पासून आपला अभ्यास करा. भरती कधी निघणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्याच्यानंतर चौथा मुद्दा, तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. बरोबर, कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आणि तुमचा व्हॉट्सअपचं आपले मोबाईलचं स्टोरेज भरण्याचं काम करायचं नाही. पण तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळेल. त्याच्यानंतर 5वा मुद्दा, मी जो रोज तो अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगेल तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. मी जेवढं टार्गेट देणार ते तुम्ही टार्गेट पूर्ण करायचं. उद्याचं टार्गेट आज रात्री तुम्हाला मिळत असतं. मी जेवढं सांगतो तेवढं करा, त्याच्या पलीकडे काहीही करू नका. मायच्यान सांगतो, लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावर करून बघा. एकदा फक्त माझ्यावर विश्वास करून बघा. नाही जर का तुमची रिटर्न वाढली तर आपण आपलं चॅनल कायमचं बंद करू. आपण आपल्या शब्दावरती ठाम आहे. फक्त मी सांगतो ते मात्र तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. 6वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. की प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे. बरोबर, तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की काही शिक्षक लोक असतात बघा आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. बरोबर, तुम्हाला मार्कच जर का 50, 55, 60, 65, 70 पडत असेल तर रोज एक प्रश्नपत्रिका सोडून उपयोग नाहीये. त्यासाठी तुम्हाला मार्क हे 90+ पडायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजे. जर का तुम्हाला 50, 55, 60, 70 मार्क पडत असेल तर आठवड्याला एक प्रश्नपत्रिका सोडवा. कारण मार्कच 50 पडून राहिले, 50 मार्काचे तुके मारू राहिला, काय उपयोग नाही प्रश्नपत्रिका सोडून, उगा गोल गोल बिंगाचं येण्यासारखं. त्यामुळे प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळेल. बरोबर, सगळं नियोजन आणि सगळं नियोजनानुसार काम होणार आहे. गाढव मेहनत नाहीये. बरोबर, गाढव मेहनत करू नका. कारण गाढव मेहनत केली ना तुम्ही तर तुमचे 1चे 2, 2चे 4, 4चे 6, 6चे 10 वर्ष कधी होतात हे तुम्हाला माहित पडत नाही. तुम्ही भरती होत नाहीये. त्यासाठी नियोजन पद्धतीने काम करा. मी इमानदारीने सांगतो, जो पण पोरगा ही बॅच जॉईन करेल त्याचे सांगतो मी, त्याची जर का मैदानी त्याने 45 मार्काची बनवली तर येणाऱ्या भरतीमध्ये कुठल्याही जिल्ह्यात तू फॉर्म टाक. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर. तुझी रिटर्न 90+ असली पाहिजे. जर का पोलीस भरती टाईपचा पेपर आला तर तू म्हणशील सर भंडाऱ्यासारखा पेपर आला मागच्या वर्षीसारखा तरी पण 90+ राहील का, तर नाही, तरी 90+ राहणार नाही. पण जर कॉमन पोलीस भरती सारखा पेपर आला पोरा की 90+ मार्क तुला पडलेच पाहिजे याची मी तुला गॅरंटी देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा मुद्दा की टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. तर मी आता सांगितलं तुम्हाला की कसं करायचं, काय करायचं ते सगळं काही तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर 8वा मुद्दा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. बरोबर, तुम्हाला तुमची लेखी जर का 90+ करायची असेल तर तुम्हाला लय दिवस अभ्यास करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त 4 महिने रोज 8 तास अभ्यास करा. तो पण नियोजन पद्धतीने अभ्यास करा. गाढव मेहनत घेऊ नका. उगा येड्यासारखं काय करायचं, दिवसभर एक पुस्तक वाचायचं, एक तात्याचा ठोकळा घेतला आणि अख्खा वाचून काढला, अर्धा वाचला. त्या पोरानं तात्याचा ठोकळा अर्धा वाचला आणि त्याला विचारलं बाबा महाराष्ट्राची राजधानी कोणती, म्हणतो मला नाही माहिती. मग कशाला वाचतो पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट करायला. त्यापेक्षा गावाकडे जाऊन ढोरं वळ, तू मग बैल वळ. त्यापेक्षा काय कर, शेती कर. माझं म्हणणं कसं आहे पोरो, थोडं करा आणि थोड्यामध्ये गोड करा. लय फापट पसारा वाचू नका. पोलीस भरती फार मोठी गोष्ट नाहीये. पोलीस भरती एक छाटछूट पद आहे यार. गृह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे ते पोलीस शिपाई. आणि त्याच्यासाठी काय करायचं, 12 तास आणि 16 तास अभ्यास. त्यासाठी फक्त 8 तास अभ्यास करायचा. रोज 8 तास सेल्फ स्टडीचा अभ्यास म्हणतो मी, क्लासेस नाही. कारण क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाही. भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही. नियोजन पद्धतीने स्टडी तुम्हाला करावी लागते. उगं फापट पसारा वाचायचं ते काम करू नका. 8वा मुद्दा समजला असेल तुम्हाला. 9वा मुद्दा बघा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होईल. मी काय सांगतो तुम्हाला, रोजच्या रोज जर का तुम्ही अभ्यास पूर्ण करत गेला, रोजच्या रोज तुम्ही, मी सांगेन ते टार्गेट रोजच्या रोज पूर्ण करायचं. मी आज जे सांगितलं ते करायचं, उद्या सांगितलं ते करायचं, असं रोजच्या रोज टास्क कर का तुम्ही पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात सेल्फ स्टडीने अभ्यास पूर्ण होतो.
आणि तुमची लेखी 90+ होती, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण सेल्फ स्टडीमध्ये जेवढी पॉवर आहे तेवढी क्लासेसमध्ये नाही. आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुम्ही काय लहान नाही, 4थी 5वी 10वी 12वीचे पोरं, तुम्ही 12वी पास झालेले पोरं आहात आणि 18 20 25 23 24 25 28 30 वर्षाचे पोरं आहात. तुम्हालाही माहिती असेल, भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीज करावी लागते. तासनतास तुम्हाला त्या लॅबमध्ये बसावं लागतं. पण त्या लॅबमध्ये बसून नुसतं चालत नाही, नियोजन पद्धतीने अभ्यास करा. मी वारंवार सांगतो, गाढव मेहनत घेऊ नका, थोड्यामध्ये गोड करा. पेपरला येतं काय ना आपण वाचतो काय, याचं डिफरन्स ज्याला जमलं तो पहिल्याच भरतीत भरती होतो. तुम्हाला सुद्धा माहिती असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वा मुद्दा, की 1 मे पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, 30 एप्रिलला रात्री मी तुम्हाला टास्क क्रमांक 1 देईन, तो तुम्हाला 1 मेला करायचा आहे. 1 मे पासून आपला टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. 31 ऑगस्ट पर्यंत आपला हा टास्क मित्रांनो चालू राहणार आहे. शेवटी एवढंच सांगन, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट हा 100% येणार आहे. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, एकदा शेवटी माझ्यावरती करून बघा. लय लोकांकडे तुम्ही क्लासेस केले असाल रे, एकदा हा सेल्फ स्टडीचा कोर्स करून बघा. सेल्फ स्टडी काय असते ना तुम्हाला समजून जाईल. पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला समजेल की मी पहिला कसा अभ्यास करत होतो आणि आता कसा करत आहे. पर हो, गाढव मेहनत घेऊ नका, स्मार्ट स्टडी करा. आपल्याला काय करायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. उगा गड्डी पाराय मग करायचं म्हणून करायचं नाही, काही वाचायचं म्हणून वाचायचं नाही. पेपरला येतं एक, तू वाचतो एक, तू येड्यासारखा करू राहिला, तसं करू नको. मी सांगतो ते कर, नियोजन पद्धतीने काम कर. मी सांगन तो अभ्यास करायचा, मी सांगन तेच करा. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावर करा, फक्त एकदा माझ्यावर करा. मी सांगतो ते करा. नाही जर का 90+ लेखी झाली मग मला बोला. जर का तुम्ही लेखीमुळे घरी असाल ना परव, मायचान सांगतो इमानदारीनं आपल्यावरती सोडून द्या. तुमची लेखी 90+ 4 महिन्यात करून देतो. फक्त मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. 11वा मुद्दा बघितला. 12वा मुद्दा बघा. परवा प्रवेश कसा घ्यायचा काय ते सगळं काय सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डेमो सुद्धा तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 12वा मुद्दा बघा. शेवटी एवढंच सांगतो, डिसेंबर 2026च्या अगोदर एका जाहिरातीचा संदर्भ सांगतो तुम्हाला. डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येणार आहे. परवा तिची प्रोसेस मात्र जानेवारी 2027 मध्ये जाईल, फेब्रुवारी 2027 मध्ये जाईल. पण जाहिरात मात्र ही डिसेंबर 2026च्या अगोदर येईल. कारण परवा त्याचा पुरावा म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पुण्याच्या जागा वाढणार होत्या, वाढल्या नाही. त्याच्यानंतर नागपूर सिटीच्या जागा वाढणार होत्या, वाढल्या नाही. नागपूर ग्रामीणच्या जागा वाढणार होत्या, वाढल्या नाही. त्याच्यानंतर परवा ठाण्याच्या सुद्धा जागा वाढणार होत्या, वाढल्या नाही. ह्या जागा पुढच्या भरतीमध्ये परवा इथे ऍड करण्यात आल्या आहे. म्हणजे पुढच्या भरतीमध्ये ह्या जागा येणार आहे. म्हणून लवकरच जाहिरात येणार आहे. डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येईल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आपण आपला अभ्यासात राहा, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. एक गोष्ट आवर्जून सांगतो, या जेव्हापासून आपला महाराष्ट्र स्वतंत्र झालाय तेव्हापासून पोलीस भरती होतच राहत असते. आणि तुम्हाला मागचं काही माहिती नसेल, तुमच्या लक्षातही नसेल, पण 2014च्या कालखंडापासून बघा, कोरोनाचा कालखंड सोडून द्या, आज 2026 चालू आहे. या काळामध्ये फक्त आणि फक्त कोरोनाचा काळ सोडला तरच भरती झाली नाही, नाहीतर प्रत्येक वर्षी भरती होते. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. विद्यार्थी मित्रांनो, 14वा मुद्दा की अति महत्वाचा आहे की निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. डिसेंबरच्या 100% जाहिरात येईल. डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. सातत्याने पावलं टाकत राहा, सातत्याने अभ्यास करत राहा, खचून जाऊ नका. आज नाही उद्या यश येणार आहे, 100% येणार आहे. फक्त गाढव मेहनत घेऊ नका, समाज स्टडी करा. हो, लई पळण्यात उपयोग नाहीये, म्हणजे लई करण्यात उपयोग नाहीये, लई फाफट पसरा वाचण्यात उपयोग नाहीये. अरे पेपरला येतं काय, कंटेंट ओळखा. पेपरला येतं काय, आपण कुठं चुकत आहे त्या चुकांवरती काम करा. मी सांगतो तसा अभ्यास करा, मी सांगन त्या नियोजनानुसार अभ्यास करा, मी सांगतो तेच करा. त्याच्या पलीकडे काही करू नका. नाही 90+ लेखी झाली मग मला बोला. फक्त मी सांगन त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे 14 मुद्दे आता तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. आता याचं टास्कची वैशिष्ट्य तुम्ही बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता इकडे मी वाचून दाखवलेले आहे, समजूनही सांगितलेले आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला प्रवेश कसा घ्यायचा, किती तारखेपर्यंत घ्यायचा, फीस किती आहे ते पण सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा डेमो सुद्धा दाखवतो. बघा बरं, या टास्क कोर्सची फीस किती आहे, तर या टास्क कोर्सची फीस आपण ठेवली आहे बघा 499. रेग्युलर फीस बघा ही 799 रुपये आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्यामुळे तुम्हाला याची फीस आपण फक्त 499 रुपये ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. मित्रांनो, तुमचा प्रवेश निश्चित करण्यात येईल, तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांचा एक स्वतंत्र ग्रुप बनवण्यात येणार आहे आणि 30 एप्रिलला रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 देण्यात येणार आहे. 1 मे पासून तुम्हाला तो टास्क करायचा आहे. तो अभ्यास तुम्हाला तुमचा सुरुवात करायची आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर 30 एप्रिलच्या नंतर जर का आमच्या हाती हा जर का व्हिडिओ लागला तर मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त 5 मे पर्यंत प्रवेश घेऊ शकताय. झालेले 2 ते 4 टास्क असतील ते तुम्हाला मी पाठवून देईल आणि तुम्ही कंटिन्यू पोरांसोबत अभ्यास करू शकता जास्तीत जास्त 5 मे पर्यंत. 5 मेच्या नंतर जर का तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर मला कॉल करा आणि त्याच्यानंतरच प्रवेश घ्या. डायरेक्टली मला पेमेंट करू नका. कारण मित्रांनो, डायरेक्टली पेमेंट कशामुळे करू नका, कारण टास्क किती पुढे गेला, किती टास्क झाले हे मी तुम्हाला कॉलवरती सांगेन आणि प्रवेश घ्यायचा का नाही ते
ते सांगू शकतोय. 30 एप्रिलच्या आत बघत असाल तर लगेच प्रवेश घेऊन टाका, लगेच ग्रुपमध्ये ऍड करतो आणि लगेच तुम्हाला बुक लिस्ट देतो, जेणेकरून तुम्ही बुक घेसाल आणि म्हणजे 30 एप्रिलला रात्री तुम्हाला टास्क क्रमांक 1 मिळेल आणि 1 मे पासून तुम्ही तुमचा आपला अभ्यासाला लागसाल, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि 30 मेच्या नंतर आपलं 30 एप्रिलच्या नंतर जर बघत असाल 5 मे पर्यंत, तर मित्रांनो तरीही प्रवेश घेऊ शकता डायरेक्टली, काही अडचण नाहीये, झालेले टास्क तुम्हाला मिळून जातील. पण शक्यतो 30 एप्रिलच्या आत व्हिडिओ आला तर लगेच प्रवेश घ्या, कारण पोरांसोबत टास्क करायला तुम्हाला मिळेल, म्हणजे अभ्यास तुम्ही रेग्युलर करत राहाल. ठीक आहे, आता हे तुम्हाला सगळं समजलं, कसा प्रवेश घ्यायचा, काय घ्यायचा, सगळी काही माहिती समजली दादा हो. आता याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, हे मी तुम्हाला डेमोद्वारे दाखवतो. आता तर बघा मित्रांनो, आपण डेमो बघणार आहे. आता तुम्ही या प्रतिक्रिया पोरांच्या बघू शकता आहे. मी काही तुम्हाला त्या प्रतिक्रिया वाचून दाखवत नाहीये, कारण जर का दाखवल्या तर वेळ काही पुरणार नाहीये. ठीक आहे, हे बघू शकताय पोरं कशा पद्धतीने पोरांना इथे मार्क पडत आहे, कशा पद्धतीने पोरांचा फायदा झाला आहे. तर इथे पोरं प्रतिक्रिया देतात, पण त्या काही दाखवत नाही, कारण त्या लय मोठ्या प्रतिक्रिया आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देतोय. आता बघा पोरं, आता मी तुम्हाला डेमो दाखवतोय की डेमो कशा पद्धतीने आपला अभ्यास असणार आहे, कशा पद्धतीने मी तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे. पोरं, मास्टर प्लॅन टास्क डेमो, टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला आहे. आता पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर आपल्याला पोलीस भरतीला 4 विषय आहे पोरं, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. हे 4 विषय असतात. 90 मार्काचा आपलं 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला काही नाहीये. मग याचा अभ्यास आपल्याला कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. आता बघा, दिवस पहिला गणित हा विषय आहे, याच्यामध्ये गणिताचा विषय आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचा अभ्यास देणार, गणिताचा अभ्यास मी तुम्हाला करायचं सांगणार दादा हो. मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार संख्या आणि संख्याचे प्रकार, बघा किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल आपलं हे प्रकरण. आता तुम्ही म्हणसाल की सर नेमकं काय सांगितलं, काय नाही सांगितलं, आम्हाला काही समजलं नाही, तर मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. संख्या आणि संख्याचे प्रकार हे चॅप्टर आहे गणिताचं, पहिल्या दिवसाचा टास्क आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, मग संख्या आणि संख्येचे प्रकार बघत असताना सम संख्या, विषम संख्या, परमेय संख्या, अपरमेय संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, ही संख्या कशी ओळखली जाते, कुठली संख्या कशी ओळखली जाते, त्यांच्या व्याख्या काय, हे तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं बघायचं. तुम्ही म्हणसाल की सर आम्ही पहिल्या दिवशी गणिताचं संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं का, तर हो एवढंच बघा, याच्या पलीकडे काही बघू नका. आता मग हे बघत असताना अशा पद्धतीने बघायचं की जसं की बाबा मूळ संख्या आहे, मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे, 25 आहे. मग त्या तुम्हाला झोपेतून तरी उठून विचारले तर सांगता आल्या पाहिजे की 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 44 45 46 71 73 79 61 66 काय ते, म्हणजे 1 ते 100 पर्यंत 25 संख्या. मी किती फास्ट म्हटलो, तोंडपाठ आहे माझ्या. अशा पद्धतीने करायचे आहे तुम्हाला, अशा पद्धतीने करा की ते आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने करायचं. पहिल्या दिवशी काय सांगितलं मी तुम्हाला गणिताचं, की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील फक्त कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या, एवढंच बघा पहिल्या दिवशी गणिताचं. याच्या पलीकडे काहीच बघू नका, फक्त एवढंच बघा. मी सांगतो तेवढं करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. झाला तुमचा पहिल्या दिवसाचा गणिताचा टास्क. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पुरावा वर्णमाला, दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे सांगणार. तुम्ही फक्त वर्णमालेवरील 25च प्रश्न सोडवा, याच्या पलीकडे काही करू नका. झाला तुमचा पहिल्या दिवशी वर्णमालावरील म्हणजे बुद्धिमत्तेचा वर्णमालेवरील 25 प्रश्न म्हणजे पहिल्या दिवसाचा टास्क. हा झाला तुमचा पहिल्या दिवसाचा बुद्धिमत्तेचा टास्क. त्याच्यानंतर पहिला दिवस आहे मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरण म्हणजे आपली बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार, आता याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी व्याकरणाचं पहिलं चॅप्टर आहे मराठी भाषेचं उगमन व्याकरण, दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. आता तुम्ही मला म्हणसा की हे तीनच मुद्दे आम्ही अभ्यासायचे का, तर हो मित्रांनो, हे 3च मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे. याच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही. आता जे विद्यार्थी भरपूर दिवसाचे अभ्यास करतात, वेटिंगला राहिले असेल 1 2 4 मार्काने, आणि ते म्हणतील मला की सर हे 3 मुद्दे आम्ही 15 मिनिटात करून टाकू. हो, मला मान्य आहे की तुम्ही हे 3 मुद्दे 15 मिनिटात करसाल, पण हे करत असताना अशा पद्धतीने करा की तुमचे ते आयुष्यात कधी विसरले नाही पाहिजे. बरोबर, आपल्याला 8 घंटे अभ्यास करायचा. 8 घंट्याचं आपल्याला नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. 1.5 तास प्रत्येकी विषयाला द्यायचा आणि 2 तास आपल्याला PYQ द्यायचा. दररोजच्या PYQ सुद्धा मी तुम्हाला करायचं सांगतो. आता टास्कमध्ये सांगणार आहे, डेमोमध्ये कशा पद्धतीने करायचे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मग हे 3 मुद्दे करायचे तुम्हाला. हे 3 मुद्दे करत असताना असे करा की ते कधीच तुमच्या आयुष्यातून विसरले नाही पाहिजे. आता हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही बघा. मी काय म्हणतो तुम्हाला, मी पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे 3 मुद्द्याचा अभ्यास तुम्हाला दिला. हे 3च मुद्दे अभ्यासाचे सांगितले. तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, जर तुमच्या हे समजून घेता येत असेल तुम्हाला, तर हे तुम्ही 3 मुद्दे समजून घ्या. आणि जर का तुम्हाला हे 3 मुद्दे समजून घेता येत नसेल, तर पहिल्या दिवशी तुम्हाला हे 3च मुद्दे मी अभ्यासाचे सांगितले ना, डायरेक्ट हे 3 मुद्दे 21 वेळेस करा. काही पोरांच्या लक्षात राहत नाही, मोठा प्रॉब्लेम आहे. मी सांगतो बरोबर, मी सांगत नाही, शास्त्र सांगतं की कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली तर मित्रांनो तुम्ही ती आयुष्यात कधीच विसरत नाही. मग हे मी पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे तुम्हाला 21 म्हणजे 3च मुद्दे अभ्यासाचे सांगितले ना, हे डायरेक्ट 21
21 वेळेस करा, लक्षात राहू द्या नाही राहू द्या, 21 वेळेस वाचून काढा, 100% लक्षात राहते, गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. झालं, पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं एवढंच करा, याच्या पलीकडे काही करू नका. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. 4 महिने आयुष्यातले मला द्या, मायचान सांगतो 90+ निखिल नाही झाली ना आपलं चॅनल कायमचं बंद करेल. फक्त मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काहीच करू नका. त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान हा विषय आहे. याच्यामध्ये बघा सामान्यांचं राज्य आणि राजधानी, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी आपल्याला बघायचे आहे. आता तुम्ही असं पहिला दिवस आहे सर सामान्य ज्ञानचा, तुम्ही आम्हाला टास्क दिला, तुम्ही आम्हाला टार्गेट दिलंय. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय पराहो की राज्य आणि राजधानी, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा. तर एवढंच बघायचं का? तर हो, एवढंच बघा, याच्या पलीकडे काही बघू नका. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ती आयुष्यात कधी तुमच्या विसरता कामा नये. याच्यामध्ये मग तुम्हाला झोपेतच जर उठून विचारलं की बाबा राजस्थानची राजधानी काय, तू जयपूर सांगितली पाहिजे. मग आता काही काही विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही राजस्थानची राजधानी जयपूर आहे की नाही म्हणून. तर पराहो एकच मुद्दा आपल्याला किती वेळेस करायचा, मग डायरेक्ट 21 वेळेस म्हणत राहा येण्यासारखं, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, असं 21 वेळेस म्हण, कायमस्वरूपी लक्षात राहतं. कारण पहिल्या दिवशी मास्तरांना आपल्याला काय टास्क दिलेला आहे, सामान्यांचा एवढंच दिलाय, 1.5 घंटा वेळ दिलाय आपल्याला, तर 1.5 तासात एवढंच करायच्या पलीकडे काही करू नको. झाला तुझा परवा सामान्यांचा टास्क पहिल्या दिवसाचा. त्याच्यानंतर अति महत्वाचं परवा 2016 पासून तुझ्याकडून मी PYQ करून घेतो. 2016 ते 2000 आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्व वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडून मी वाचून घेतो. याच्यामध्ये मी तुम्हाला PYQ सांगणार. 2018च्या 3 प्रश्नपत्रिका नव्हे तर रोजच्या 4 प्रश्नपत्रिका, ती प्रिंट मिस्टेक झाली, रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला सांगतो. त्याच्यामधील जीके आणि मराठी व्याकरण तुम्हाला वाचायला सांगतो. गणित बुद्धिमत्ता मी सोडायचं तुम्हाला सांगत नाही. त्याचं कारण असं आहे की PYQ झाल्याच्या नंतर परवा मी तुम्हाला ती गणित बुद्धिमत्ता सोडायचं सांगत असतो. आणि जर का तुम्ही गणित बुद्धिमत्ता केलं तर एक प्रश्नपत्रिका सोडायला 1.5 तास लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त मी जीके आणि मराठी व्याकरण याच्यामधले वाचायला सांगतो. एक प्रश्नपत्रिका 2दा वाचायची सांगतो बरोबर, जेणेकरून PYQ वरती कमांड, त्यालाच पोलीस भरतीमध्ये डिमांड तुम्हाला सुद्धा माहिती असेल. तर अशा पद्धतीने तुमचा हा एका दिवसाचा टार्गेट असणार, एका दिवसाचा टास्क असणार. असा 1, 2, 3, 4 दिवस नाही रे, 120 दिवस मी तुझ्यावरती मेहनत घेणार. 120 दिवसामध्ये तुझी लेखी मला 90+ करून द्यायची आणि मी ती करून देणार. मी सांगतो ते करायचंय तुला, मी सांगन ते कर. मी इमानदारीने सांगतो, तुझी लेखी जर 45 आपलं रिटर्न आपलं हे ग्राउंड जर का 45 मार्काचा असेल ना, तर तुला कुठल्या जिल्ह्यात जाय, मरण नाही, तू भरती झाला समजून घे. ह्या 4 महिन्याचा कोर्स केला, हे 4 महिने मी सांगतो ते केलं. बाकी काय करू नको. अकॅडमी हे नुसता धंदा आहे, लक्षात राहू दे. क्लासेसवरती काय होत नाही, कुठे 4-6 महिन्याची बॅच करून घे. त्याच्यानंतर गट्टा उचाल तुझा पुस्तकाचा आणि अभ्यासाला लायब्ररीमध्ये ये. आणि लायब्ररीमध्ये आल्याच्या नंतर गाढव मेहनत घेऊ नको. या टास्क कोर्सनुसार अभ्यास कर. नाही का तुझी 4 महिन्यातले की 90+ झालेलं का, तर मग मला बोल, मी सांगतो ते कर. त्याच्या पलीकडे काय करू नको. 100% गॅरंटी देऊन सांगतो तुला 90+ की 4च महिन्यात होईल. पण मी सांगतो ते तुला करावा लागणार आहे. आता परत एकदा सांगतो, याच्यामध्ये तुला प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे दादा? रेग्युलर फीस 799 आहे. पण तुझ्यासाठी, तू हा व्हिडिओ बघतोय म्हणून तुझ्यासाठी फक्त 499 रुपये फीस ठेवली आहे. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 499 रुपये या नंबरवरती पाठवून द्यायचे. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा. ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल आणि बुक लिस्ट देण्यात येईल. जे पण विद्यार्थी आपले 30 एप्रिलच्या नंतर व्हिडिओ बघत असेल, जास्तीत जास्त 5 मे पर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकताय. तिथून पुढे प्रवेश घ्यायचा असेल तर मला कॉल करा, मी सांगन तुम्हाला प्रवेश घ्यायचा की नाही घ्यायचा म्हणून. कारण टास्क किती पुढे गेला हे मी तुम्हाला सांगन कॉलवरती. 5 मेच्या आत जर का तुम्ही इथे व्हिडिओ बघत असाल तर लगेच प्रवेश घेऊ शकताय. पण 30 एप्रिलच्या आत बघत असाल तर लगेच ताबडतोब आता व्हिडिओ बघितला की लगेच प्रवेश घेऊन टाका. कारण प्रवेश घेतल्या तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येतं आणि बुक लिस्ट देण्यात येते. जेणेकरून 30 एप्रिलला रात्री मी टास्क क्रमांक 1 देणार आहे. तो 1 मे पासून तुम्ही चालू करसान, तुम्ही तुमचा अभ्यास चालू करसान. ठीक आहे, तर आशा करतो पराव संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल. धन्यवाद पराव, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल. काही अडचण असेल पोलीस भरती संदर्भात तरी सुद्धा मला कॉल करू शकताय, मेसेज करू शकताय. असं नाही की तुम्हाला फक्त प्रवेश घ्यायचा असेल तर कॉल मेसेज करा, तसं नाही रे दादा. हो, तुम्हाला जर का काय वैयक्तिक अडचण असेल पोलीस भरती संदर्भात, तुझी गर्लफ्रेंड तुला सोडून गेली म्हणून मला कॉल मेसेज करू नको. पण तुझी पोलीस भरती संदर्भात, डॉक्युमेंट संदर्भात असू दे, अभ्यास कसा करावा ते समजत नसू दे, का काय नसेल समजत, मैदानी होत नसेल, अपयश आलं असेल वारंवार, काय करावं काय समजत नाही सर, लय अपयश आलं, काही तुला विचार येत असेल मनामध्ये, तर मला कॉल कर, बिंदास्त कर. असं नाही की फक्त प्रवेश घ्यायचा असेल तरच कॉल कर, तशी गोष्ट नाही पोरा. तो यासाठी 24 तासात दसरथे मास्तर उपलब्ध राहील. पण जाता जाता परत एकदा सांगतो, ज्याला काय वाचावं कळलं तोच पोलीस भरतीमध्ये सक्सेस होणार आहे. आणि 4 महिन्यात जर का 90+ लेखी करायची असेल तर 100% गॅरंटी देतो तुला की 4 महिन्यात 100% तुझी लेखी 90+ होईल. फक्त टास्क कोर्स जॉईन कर, 100% लेखी 90+ होते. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.